देशाच्या टोकावरून दिल्लीला फक्त न्याय मागण्यासाठी यायचं. खर्च लाखोंमध्ये, वेळ महिन्यांचा आणि निकाल अजून लांब. प्रश्न असा, सुप्रीम कोर्ट फक्त एका राज्यात का? 4 भागात असलं तर सामान्य माणसाला न्याय मिळणं सोपं होणार नाही का? सध्याची परिस्थिती, भारताचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे एकाच ठिकाणी आहे. देशभरातून येणाऱ्या अपील, घटनात्मक याचिका, मानवी हक्क, निवडणूक प्रकरणे सगळं एकाच ठिकाणी. पण भारत किती मोठा आहे? कन्याकुमारी, मणिपूर, कच्छ, काश्मीर, हजारो किलोमीटरचा प्रवास. सामान्य नागरिकाला अडचणी, प्रवास खर्च, वकील फी, दिल्लीचे वकील महाग, राहण्याचा खर्च, वारंवार तारखा. न्याय मिळण्याआधीच माणूस आर्थिक दृष्ट्या कोलमडतो. भारतीय संविधानाच्या कलम 130 नुसार सुप्रीम कोर्टाचे मुख्यालय दिल्ली येथे असले तरी राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने इतर ठिकाणी बसण्याची परवानगी देऊ शकतात. म्हणजे काय? कायदेशीर अडथळा नाही, फक्त राजकीय इच्छाशक्ती आणि न्यायालयीन निर्णय हवा. 4 झोन सुप्रीम कोर्ट संकल्पना. संभाव्य ठिकाण: उत्तर भारतात दिल्ली, दक्षिण भारत हैदराबाद, चेन्नई, पश्चिम भारत मुंबई, पूर्व भारतात कोलकाता. यामुळे प्रवास खर्च कमी, प्रकरणे लवकर निकाली, न्याय प्रवेश सर्वांसाठी समान. काही वरिष्ठ वकील आणि कायदेतज्ञ म्हणतात कायद्याची एकसंध व्याख्या बिघडेल, वेगवेगळ्या बेंच वेगवेगळे निर्णय देतील, प्रशासनिक खर्च वाढेल. पण समर्थक म्हणतात आधीच हायकोर्ट वेगवेगळ्या राज्यात आहेत, तंत्रज्ञानामुळे समन्वय शक्य, संविधान पीठ केंद्रात ठेवता येईल. सामान्य माणसाचा प्रश्न: न्याय श्रीमंतासाठी सोपा असावा? दिल्लीला केस लढणं म्हणजे रेल्वे, फ्लाइट्स, खर्च, 3-4 दिवस मुक्काम, रोजचा खर्च. एका शेतकऱ्याला, कामगाराला, छोट्या व्यापाऱ्याला हे शक्य आहे का? काही राज्य सरकारांनी पूर्वी मागणी केली आहे की सुप्रीम कोर्टाच्या प्रादेशिक खंडपीठांची स्थापना व्हावी. हा मुद्दा निवडणुकांमध्येही कधी मधी पुढे येतो, पण प्रत्यक्ष निर्णय अजूनही नाही. ई कोर्ट, व्हिडिओ हिअरिंग, डिजिटल फायलिंग सुरू आहे. मग प्रश्न, जर ऑनलाईन सुनावणी शक्य आहे तर प्रादेशिक बेंच का नाही? सुप्रीम कोर्ट जर 4 भागात असलं तर न्याय प्रवेश वाढेल, खर्च कमी, प्रलंबित खटले कमी, ग्रामीण आणि दुर्बल घटकांना फायदा. न्याय हा फक्त कागदावर समान नसावा, तो प्रत्यक्षात सर्वांसाठी उपलब्ध असायला हवा. सुप्रीम कोर्ट दिल्लीमध्येच राहावं का, की देशाच्या 4ही दिशांना न्यायाचं दार उघडावं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. हा मुद्दा फक्त कायद्याचा नाही, तो सामान्य माणसाच्या न्यायाचा आहे.